आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे। रेस्टॉरंट स्टाईल व्हेज रायता। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। हा रायता तुम्ही बिर्याणी सोबत, पुलाव सोबत खाऊ शकता। तुम्हाला हवं तर कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। आणि ही बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज रायता बनवतोय। त्याच्यासाठी आपण काकडी स्वच्छ धुवून छिलून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण टोमॅटो घेतलाय एक छोटा साईजचा, अर्धा कांदा घेतलाय, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, तिखट नाही आहे हिरवी मिरची, आणि दही घेतलेलं आहे। आपण 1 कप फ्रेश दही घेतलेला आहे आणि घट्ट दही घ्यायचं, पातळ दही घ्यायचं नाही, आणि त्याला व्यवस्थित फेटून घेतोय आपण। आता आपण भाज्या कट करून घेतलोय। त्याच्यात आपली काकडी आहे, ती छिलून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतोय। आतल्या बिया आपल्याला नको आहे, याच्यातल्या बिया आपण आधी काढून घेतोय सगळ्या, आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतोय। जितके बारीक करता येईल तेवढ्या बारीक साईज मध्ये आपण तुकडे करून घेतोय काकडीचे। बघू शकता केवढ्या साईजवर आपण तुकडे करून घेतोय ते, आणि अशाच प्रकारे छोटे छोटे तुकडे आपण काकडीचे, सगळ्या काकडीचे करून घेतो आहे। आता आपण कांदा चिरून घेतोय। कांद्याचे पण एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे। अर्धा कांदा घेतलेला आपण छोट्या साईजचा, आणि त्याला बारीक तुकडे करून घेतो आहे। आणि अशाच प्रकारे आपण पूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर आता आपण बारीक चिरून घेतोय, एकदम बारीक चिरायची कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर। आणि हिरव्या मिरच्याचे छोटे छोटे तुकडे आपण करून घेतो आहे। त्यातल्या बिया आपण काढून घेतल्या मिरचीतल्या। आता टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून त्यातल्या सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, आणि टोमॅटोचं जे बाहेरचं कव्हर आहे त्याला आपण व्यवस्थित कट करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतो आहे। बघू शकता कशा प्रकारचे तुकडे करत आहे आपण। इतके बारीक तुकडे आपण टोमॅटोचे करून घेतलेले आहे। 1 कप दही आपण फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून आपण बारीक तुकडे आहे काकडीचे ते टाकून घेतो आहे। आणि त्याच्यामध्ये आता 2 टेबलस्पून आपण टोमॅटोचे बारीक तुकडे टाकून घेतो आहे। 1 टेबलस्पून आपण कांदा आहे तो बारीक चिरलेला तो टाकून घेतोय, आणि हिरवी मिरची अर्धा टीस्पून आपण टाकून घेतोय, आणि अर्धा टीस्पून आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे। आणि ह्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे सगळं साहित्य। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेतोय। त्याच्यामध्ये काळं मीठ 1/4 टीस्पून, 1/4 टीस्पून साधं मीठ टाकतो आहे, जिरं पावडर टाकतोय 1/2 टीस्पून, आणि काळी मिरी पावडर टाकतो आहे 1/4 टीस्पून। आणि ह्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आणि आपला रायता आता छान तयार झालेला आहे। एकदम टेस्टी असा रायता तयार झालेला आहे रेस्टॉरंट स्टाईल। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे। आता रायता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता गार्निश करताना काकडीचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे टाकून घेतो आहे, थोडा कांदा टाकून घेतोय आता आपण याच्यावर, थोडंसं जिरं पावडर टाकतोय आपण सगळीकडे, आणि जिरं पावडर टाकून आपण गार्निश करून घेतोय। एकदम टेस्टी असा हा रायता आहे। आता आपण काळी मिरी पावडर टाकून याला गार्निश करून घेतो आहे, आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता आपलं प्लेटिंग करून झालेलं आहे। रेस्टॉरंट स्टाईल व्हेज रायताचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, आणि तुम्ही ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।